तर धाराशिव जिल्ह्यात रात्री 7 ते 9 या काळात टीव्ही बंद ठेवण्यात येणार आहेत आणि तसा निर्णयच घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता जिल्ह्यातील प्रत्येक गावात भोंगा वाजेल। यानंतर विद्यार्थ्यांनी टीव्ही बंद करून पुढचे 2 तास अभ्यास करावा असं या आवाहनात म्हटलंय। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी गुड मॉर्निंग पथकाप्रमाणे एक खास पथक सुद्धा तयार करण्यात येईल। आपण सगळे आपल्या गावं जिल्ह्यातले जे 670 ग्रामपंचायती आहेत त्याच्यात ग्रुप ग्रामपंचायती जर धरल्या तर 750 ग्रामपंचायती आपण त्यात पार्टिसिपेट करणार आहे। आणि जसं हागणदारी मुक्त गाव करताना आपला जिल्हा करताना आपण एक अधिकारी प्रत्येक गावाला अलॉट केला होता जो बघायचा की तिथं टॉयलेट बांधले जात आहेत का नाही, तसं एक अधिकारी आम्ही प्रत्येक गावाला अलॉट करतोय आणि आम्ही लिहून देणार आहे की समृद्ध ग्रामपंचायत म्हणजे काय हवंय। त्याच्यात एक आम्ही पॅरामीटर मला सांगायला आवडेल ते 2 जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे, त्याच्यात हे पण असणार आहे की इंजेक्शन गर्भाशयाचं ते घ्यायचं वगैरे। पण एक गोष्ट महत्त्वाची की 7 ते 9 प्रत्येक गावामधले टीव्ही बंद होणार, भोंगा वाजवला जाणार, सगळ्या गावातले टीव्ही बंद होणार आणि मुलांनी अभ्यास करायचा। मग त्याच्यामध्ये जसं सकाळी गुड मॉर्निंग पथक असायचं की टॉयलेटला कोण बाहेर जात नाही ना, तसं कोणी टीव्ही चालू करत नाही म्हणून आमचं हे बघायचं पथक असणार आहे। आणि आम्ही मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये स्टडी रूम्स आखून एखादा शिक्षक तिथं देऊन होमवर्क करायला किंवा अवांतर वाचन करायला तिथं करतोय।